नाशिकच्या कळवणमध्ये शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून प्रशासकीय इमारतीसमोर DYFI संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यासाठी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर फाट्यावरती रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला। यावेळेला शेकडो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सुमारे 3 तासांपेक्षा अधिक काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगच रांगा लागल्या होत्या। आदिवासींच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आणि लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा देखील इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। तुम्ही सांगा, उडवाउडवीची उत्तरं देऊ नका आणि इथं खुर्चीवर बसून उडवाउडवीची उत्तरं देऊ नका। नरवडे साहेब तुमचे असिस्टंट इथं पाठवू नका। नरवडे साहेब तुम्ही स्वतः या, त्याशिवाय आम्ही उठणार नाही। तुम्हाला अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याचा अधिकार दिला असेल त्याप्रमाणे इथं तुम्ही स्वतः येऊन सांगा। हा कागदी घोडा नाचवू नका, स्वतः येऊन सर्व प्रजेला सांगा, सर्वांना सांगा, त्याशिवाय आम्ही उठणार नाही। ही माझी दुसरी आहे। पूर्वी हुबळीला एक आंदोलन केलं, 2 दिवस बसलो। अहो जी कामं मंजूर आहेत त्या ठिकाणी हा ठेकेदार घेतला की तो बदलायचा, तो घेतला की तो बदलायचा, 10% पैसे घ्यायचे आणि ते काम याला आणि त्याला देऊन टाकायचं। जवळजवळ ती सर्व कामं ठप्प होती। आम्ही त्याला आश्वासन दिलं की तुम्ही जर हे कामं केले नाही तर याद राखा आम्ही इथून उठणार नाही। आता ती कामं चालू केलेली आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी आपण काहीतरी आंदोलन केलं पाहिजे, रास्ता रोको केलं पाहिजे आणि मग पोलिसांनी आपल्यामध्ये वैमनस्य झालं पाहिजे। ह्या गोष्टी केल्याशिवाय हे कामं का चालू करत नाही? इथले आमदार कुठे गेलेत, खासदार कुठे गेलेत? ह्या लोकांनी काहीतरी केलं पाहिजे, परंतु हे काही इथं दुर्लक्ष आहे। आज इथं सरकारमध्ये काही जी हालचाल चाललेली आहे त्या सरकारच्या बाबतीत जर विचार केला तर इथे 10 तारखेला हे काट्यामध्ये आहे। जर 10 तारखेचा निकाल जर उलटा झाला ते सरकार पडण्याची शक्यता आहे। जर ते सरकार पडलं तर लगेच तुमची लोकसभा लागते, विधानसभा लागते आणि एकत्र येऊन हे निवडणूक घेतील। झडपी पंचायत समिती गेल्या, आज जवळजवळ 1 वर्ष झालंय पंचायत समिती मेंबर आपलं काम करू शकत नाही, सभापती काम करू शकत नाही। हे सरकारचं सगळं उलटं काम चाललेलं आहे। म्हणजे पंचायत समिती झडपी मागे ठेवल्या, पहिली लोकसभा घेणार, मग विधानसभा घेणार आणि त्यानंतर झडपी पंचायत समिती घेणार, असा सगळा कारभार आहे। आणि म्हणून सर्व बट्ट्याबोळ करून टाकला देशाचा आणि राज्याचा। आणि म्हणून जर समजा आपल्याला हे नीट करायचे असतील तर लोकसभा आपण लक्षात ठेवली पाहिजे, विधानसभा लक्षात ठेवली पाहिजे आणि पर्यायी आपल्या स्थानिक सरपंचापासून तर झडपीच्या झडपीच्या अध्यक्षापर्यंत आपली जी स्थानिक संस्था जे काही जे मेंबर आहेत हे आपण निवडून दिले पाहिजे। तेव्हा मित्रांनो, आज ह्या ठिकाणी जे आपले प्रश्न आहे, मग तो रस्त्याचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, ह्या लोकांना जाग आणायची असेल तर ह्या ठिकाणी आपण प्रखरतेने विरोध केला पाहिजे आणि हे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आता आंदोलन केले पाहिजे। ते आपण केले। तेव्हा मित्र